नमस्कार मित्रांनो, मेड फॉर मराठी मोटिवेशन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. लवकरच आपल्या सगळ्यांचा आवडता सण गुढीपाडवा येत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात, नवीन आशा, नवीन ऊर्जा आणि नवीन संकल्प घेण्याचा दिवस. या दिवशी प्रत्येक घराच्या दारात गुढी उभारली जाते. गुढी ही फक्त सजावट नाही, तर ती विजय, समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि देवाची कृपा याचे प्रतीक आहे. पण मित्रांनो, अनेक लोक एक मोठी चूक करतात. गुढीला साडी बांधताना ते कोणताही रंग वापरतात. पण शास्त्र आणि परंपरेनुसार असे काही रंग आहे जे गुढीला बांधू नये आणि काही रंग असे आहे जे अत्यंत शुभ मानले जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढीला कोणत्या रंगाची साडी चुकूनही बांधू नये. गुढीला बांधण्यासाठी 5 अत्यंत शुभ रंग. गुढीची साडी निवडताना काय काळजी घ्यावी, योग्य रंग वापरल्यास घरात कशी येते भरभराट, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस हिंदू पंचांगानुसार नवीन वर्षाची सुरुवात मानला जातो. पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली असे सांगितले जाते. तसेच असेही मानले जाते की या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत प्रवेश केला. म्हणूनच विजयाचे प्रतीक म्हणून लोक घराबाहेर गुढी उभारतात. गुढी म्हणजे काय? गुढी म्हणजे एक बांबूची काठी, त्यावर साडी, त्यावर साखरेची गाठी, कडुलिंबू, फुलांचा हार, वर तांब्याचा किंवा चांदीचा कलश ही गुढी म्हणजे भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांचे प्रतीक मानली जाते. म्हणूनच गुढी सजवताना प्रत्येक गोष्ट शुभ आणि पवित्र असावी. अनेकांना प्रश्न पडतो की गुढीला साडी का बांधतात? यामागे एक आध्यात्मिक अर्थ आहे. साडी म्हणजे लक्ष्मीचे प्रतीक. जेव्हा आपण गुढीला साडी बांधतो तेव्हा आपण माता लक्ष्मीचे स्वागत करतो. म्हणूनच साडीचा रंग योग्य आणि शुभ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीचा रंग वापरल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते असे काही शास्त्रज्ञ सांगतात. गुढीला कोणत्या रंगाची साडी चुकूनही बांधू नये? 1. काळा रंग. गुढीला काळ्या रंगाची साडी चुकूनही बांधू नका. काळा रंग अनेक ठिकाणी अशुभ आणि नकारात्मक ऊर्जा याचे प्रतीक मानला जातो. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात काळा रंग टाळला जातो. जर गुढीला काळी साडी बांधली तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, आर्थिक अडचणी येऊ शकतात, घरात वाद वाढू शकतात. म्हणून गुढी सजवताना काळा रंग पूर्णपणे टाळा. गुढीला बांधण्यासाठी 5 अत्यंत शुभ रंग आता आपण जाणून घेणार आहोत. गुढीला बांधण्यासाठी 5 सर्वात शुभ रंग. 1. पिवळा रंग. पिवळा रंग हा भगवान विष्णू आणि गुरुग्रहाचा रंग मानला जातो. पिवळा रंग म्हणजे ज्ञान, समृद्धी, आनंद, शुभ ऊर्जा. जर गुढीला पिवळी साडी बांधली तर असे मानले जाते की घरात सुख, शांती, धनप्राप्ती येत राहते. म्हणून पिवळा रंग हा गुढीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. 2. भगवा रंग. भगवा रंग म्हणजे धर्म, त्याग आणि विजय याचे प्रतीक. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भगव्या रंगाची साडी गुढीला बांधण्याची परंपरा आहे. भगवा रंग सूर्याची ऊर्जा, सकारात्मक, आध्यात्मिक शक्ती याचे प्रतीक आहे. म्हणून भगवा रंग गुढीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. 3. हिरवा रंग. हिरवा रंग म्हणजे निसर्ग, प्रगती, नवीन सुरुवात. गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळे हिरवा रंग खूप शुभ मानला जातो. जर गुढीला हिरव्या रंगाची साडी बांधली तर घरात भरभराट होते, व्यवसायात प्रगती होते, कुटुंबात आनंद वाढतो. 4. लाल रंग. लाल रंग म्हणजे माता लक्ष्मीचा रंग. लाल रंग शक्ती, प्रेम, समृद्धी यांचे प्रतीक आहे. म्हणूनच अनेक लोक लाल रंग साडी गुढीला बांधतात. असे मानले जाते की लाल रंगामुळे धनप्राप्ती होते, घरात लक्ष्मीचा वास होतो, अडचणी दूर होतात. 5. केशरी रंग. केशरी रंग हा आध्यात्मिकतेचा रंग आहे. हा रंग ऊर्जा, प्रेरणा, सकारात्मकता यांचे प्रतीक आहे. गुढीला केशरी साडी बांधल्यास घरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होते, नकारात्मक शक्ती दूर राहतात. गुढीला साडी बांधताना काही गोष्टी लक्षात ठेवा. साडी स्वच्छ आणि नवीन असावी. शक्यतो सिल्क किंवा पारंपरिक साडी असावी. साडी फाटलेली किंवा जुनी नसावी. साडीवर देवतांचे चित्र नसावे. गुढी उभारताना खालील गोष्टी करा. घर स्वच्छ करा. दरवाजावर रांगोळी काढा.
दाराला आंब्याच्या पानाची तोरणं लावा. गुढीला कडुलिंब आणि फुलाचा हार लावा. तांब्याचा किंवा चांदीचा कलश वापरा. गुढी शक्यतो सकाळी सूर्योदयानंतर 6 ते 10 या वेळेस उभारावी. गुढी घराच्या उजव्या बाजूला किंवा गॅलरीत उभारावी. ती उंच ठिकाणी असावी. गुढी उभारण्यामागे अनेक अर्थ आहेत. गुढीला विजयाचे प्रतीक मानले जाते. नवीन वर्षाचे स्वागत करतात. नकारात्मक शक्तींवर विजय होतो. घरात लक्ष्मीचे आगमन होते असे मानले जाते. आता आपण गुढीपाडव्याचे काही विशेष उपाय जाणून घेऊया. जर तुम्हाला घरात सुख समृद्धी आणि भरभराट हवी असेल तर गुढीपाडव्याला हे उपाय नक्की करा. सकाळी लवकर उठून आंघोळ करा. देवघरात दिवा लावा. कडुलिंब आणि गूळ खा. गुढीची पूजा करा. आता काही जणांना प्रश्न पडला असेल, कडुलिंब का खातात? तर गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गूळ खाण्याची परंपरा आहे. याचा अर्थ असा की जीवनात कडू अनुभवही येतील, गोड क्षणही येतील. दोन्ही गोष्टी स्वीकारून पुढे जायचे. गुढीपाडवा हा लक्ष्मीप्राप्तीचा दिवस मानला जातो. या दिवशी जर तुम्ही गुढी योग्य पद्धतीने उभारली, योग्य रंगाची साडी बांधली, देवाची मनापासून पूजा केली तर घरात समृद्धी आणि भरभराट येते असे मानले जाते. मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त एक सण नाही, तो नवीन सुरुवात करण्याचा दिवस आहे. म्हणून या दिवशी वाईट सवयी सोडा, चांगले संकल्प करा, देवावर श्रद्धा ठेवा आणि घरात आनंद, शांती व प्रेम वाढवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.